2026 वर्षभरामध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये हे 5 देश असतील बघा. हे 5 उत्तर असतील. काय उत्तर असणार आहेत? एका प्रश्नाचं उत्तर असेल बल्गेरिया, एकाचं असेल अमेरिका, एकाचं असेल व्हेनेझुएला, एकाचं असेल कझाकिस्तान, एकाचं असेल आयर्लंड. तर हे 5 देश जानेवारी 2026 मध्ये अति महत्वपूर्ण देश होते. जास्त पापड पसारा न करता ह्या 5 देशांबद्दलची माहिती आपल्याला आता बघायची आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा बघूयात की हे बल्गेरिया का चर्चेमध्ये होतं. कारण त्यांनी युरोझोन मध्ये त्यांचा प्रवेश झाला. युरोझोन म्हणजे असे देश ज्यांची युरो हे चलन आहे. यांनी यांचं आधीचं चलन होतं बघा, ज्याचं नाव होतं लेवी. ते चलन जे आहे ते चलन सोडून टाकलं आणि त्याच्याऐवजी युरो चलन स्वीकारलेलं आहे. मग युरो चलन स्वीकारणारा देश बल्गेरिया. अमेरिका जो आहे तो बहुचर्चित आहे कारण WHO मधनं तो बाहेर पडलेला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं मुख्यालय जिनेवाला आहे. WHO मधनं अमेरिका बाहेर पडले म्हणून चर्चेत होता जानेवारी 2026. व्हेनेझुएला हा एक चर्चेमध्ये आहे कारण तिथं राजकीय पेच प्रसंग निर्माण झालाय. तिथले माजी राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अमेरिकेनं अमेरिकेच्या न्यायालयाच्या समोर उभं केलेलं आहे. ड्रग्सची तस्करी वगैरे वगैरे असं त्यांच्यावरती आरोप लावलेले आहेत. म्हणून व्हेनेझुएला हा एक देश चर्चेमध्ये आहे. कझाकिस्तान एक देश चर्चेमध्ये आहे. कारण का तर कझाकिस्तान ह्या वर्षीचे जे SCO आहे, शांघाय सहकार्य संघटना, SCO शांघाय कॉपरेशन ओके ऑर्गनायझेशन, त्याचा अध्यक्ष कझाकिस्तान नावाचा देश आहे. आणि आयर्लंड एक चर्चेत आहे. पूर्णतः AI वरती गव्हर्नन्स चालवणारा जगातला पहिला देश झालाय. त्याचं नाव आहे त्या ठिकाणी आयर्लंड. डिजिटल गव्हर्नन्स आपण म्हणतो बरं का. पूर्णपणे AI आधारित सार्वजनिक सेवा प्रणाली देणारा देश. आता तुम्हाला एक काम करायचं, हे सगळं लिहून तर घ्यायचंच आहे, परंतु या 5 देशांच्या राजधान्या, या 5 देशांचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांची माहिती तुम्हाला काढायची. हे कोणत्या खंडामध्ये आहे हे काढायचे. मग अचानक कुठला जीकेचा प्रश्न विचारला तर असं विचारतात की आयर्लंडची राजधानी कोणती किंवा काय, तर ते त्याच्यामुळे विचारतात कारण ते चर्चेत असतात. असेच बहुचर्चित जानेवारी 2026 मधल्या महत्वपूर्ण 5 गोष्टी मी तुमच्या समोर देणार आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि KK GK ट्रिक्सला फॉलो करा इंस्टाग्राम वरती. थँक्यू.